एकूणच सगळ्या राजकीय घडामोडी आणि दिवाळी सणासंदर्भात बोलण्यासाठी माजी महापौर किशोरी पेडणेकर आहेत. तर किशोरीताई, खरं तर दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि खरं तर ही दिवाळी स्पेशल आहे, कारण ही दिवाळी स्पेशल याच्यासाठी आहे कारण एकतर गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक मराठी माणसाचं स्वप्न असलेलं ते कुठेतरी आता साकार होताना बघायला मिळतंय. आणि दिवाळीच्या निमित्तानं का होईना हे दोन्ही भाऊ जे हे चित्र कधी बघायला मिळणार उत्सुकता प्रत्येकाच्या मनात होती, तुमच्याही मनात होती. येस, नक्कीच आवडलंय आम्हालाही की राजसाहेब आणि उद्धवजी हे एकत्र येऊन या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये एक वेगळं चैतन्य घडवण्याचं काम. बरोबर, पण आज दिवाळीच्या सणानिमित्त खरं तर हे भाऊ दोन्ही एकत्र आले. खरं तर गेल्या काही महिन्यांपासून सतत ते एकत्र येताना बघायला मिळतात. मराठीचा हा मुद्दा केवळ निमित्त ठरला त्यांना एकत्र आणण्यासाठी, आणि त्या मराठीच्या मुद्द्यानंतर एकत्र आल्यानंतर पुन्हा एकदा अनेक खरं तर असेच क्षण आले की त्यामुळे ते एकत्र आलेले आहेत. ही एकता अशीच कायम राहू दे यासाठीच कशा पद्धतीचे प्रयत्न असेल, कारण ग्राउंड लेवलचे कार्यकर्त्यांचं महत्वाचं काम असत असेल. मुळात त्याच्यामध्ये एक जमेची बाजू ही आहे की मनसैनिक, शिवसैनिक आणि मतदार हा त्रिकोण पक्का पूर्ण झालेला आहे. आणि त्याचे केंद्रबिंदू उद्धवजी आणि राजजी, त्यामुळे त्रिकोण पूर्ण झालाय. आणि या संपूर्ण मुंबईत म्हणा किंवा महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण तयार झालंय. आणि तुमच्यासारख्या मीडियात ना जो सर्वे होतोय तो आतापर्यंतचा सर्वे हा दोघांच्या याच्यामधला जर एक केला, म्हणजे उद्धवजींचा 40% आहे, राजजींचा 17% आहे, तर तो नाही म्हटलं तर वेगवेगळ्या तरी 70च्या पुढे 50-75 पर्यंत सर्वे जातोय या ठाकरे ब्रँडचा दोन्ही. कारण राजसाहेबांचं पण आपण पाहिलं हिंदी जबरदस्ती करण्यावरून एकत्र जरी आले असते तरी ठाकरे ब्रँड म्हणजे काय तर बाळासाहेबांचं नाव वापरायचं, पण अनेक ठिकाणी बाळासाहेबांचा अपमान होईलच असं सगळं चित्र दिसतंय. आपण पाहिलं असेल बाळासाहेब एवढूशे आणि ह्यांचे फोटो मोठे मोठे. मग ठाणेकरांनी दिघेंना घेतलं, मग दिघे बाळासाहेब. आता इतकी दोन्ही नेतृत्व उत्तुंग होती की बाळासाहेब तर प्रचंड उत्तुंग, पण त्यांना मानणारे दिघे साहेब. तर मग त्यांच्यावरनं सगळ्यांना असं राजकारण करत करत 2022 तर अतिशय मराठी माणसाला म्हणा त्या महाराष्ट्राला धक्का बसेल इतकं घाणेरडं वातावरण झालं. ठीक आहे, आता तो राजकारणाचा भाग आहे करून सोडलं, पण एक ज्याला आपण माणुसकी किंवा माझ्यावर कोणीतरी काहीतरी उपकार नाही म्हणणार, मला संधी दिली, त्या संधी दिलेल्याच माणसाला कसं संपवायचं असं जर राजकारण असेल तर मला वाटतं हे घाणेरडं आहे. गेल्या काही दिवसांपासून जो रंग बदललेला आहे राजकारणाचा, त्याच्यामुळे निश्चितच अनेक सणांवर खरं तर एक पाणी म्हणतोय की सांडण्याचं काम केलेलं आहे. आताचे हे सण आपण बघतोय की वेगळा उत्साह बघायला मिळतो आहे. हा उत्साह हा एकीचा उत्साह आहे की आगामी निवडणुकीचा उत्साह? नाही, एकीचाच आहे. एकी झाल्याशिवाय निवडणुकीचा पण उत्साह वाढणार नाही. त्यामुळे एकीचा उत्साह म्हणजे हा सगळ्यांनी एकत्र या, ऐक्य ठेवा, सौख्य ठेवा, ते करतायत. पण इतर राजकीय पक्षांमध्ये जर आपण बघितलं तर महायुती आहे, महाविकास आघाडी आहे, त्यांच्यामधलं हे ऐक्य जे आहे ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बघायला मिळतं. त्याच्यामुळेच हा प्रश्न विचारला की हे जे ऐक्य आहे हे नात्यातलं भावनिक ऐक्य आहे की केवळ निवडणुकीत? नाही, नात्यातलं तर ऐक्य आपल्याला अनेकदा बघायला मिळालं. म्हणजे त्यांचे लग्न समारंभ असू दे किंवा बाकी काही, तर त्यांचं ते दिसलंच आहे. परंतु निवडणूक पण आता तो अविभाज्य एक भाग झालाय. कारण ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आज सगळे एकत्र येऊन निवडणूक आयोगाला प्रश्न विचारताय, कारण इथे स्वतंत्र आहे ना सगळं, तुम्ही स्वायत्ता दिली आहे ना, पण निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला की भाजपाचा कोण किंवा शिंदे गटाचा कोणतरी होणार, तुम्ही का उत्तर देताय? निवडणूक आयोगाला टाळं मारा, बंद करा तो आयोग, तुम्ही करा, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारू. जर बोगस मतदार आहेत
हे दाखवल्यानंतर जर निवडणूक आयोग बोलत असेल की ते मी नाही काढू शकत, तर मग घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? मग जर लोकशाही आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला धरून आहे, तर तुम्ही सगळ्याचाच अपमान करताय. आणि मग जे मागे म्हटलं जात होतं की ते संविधान बदललं जाणार, हे आता ह्याची ही नांदी आहे, छोटी 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 नांदी आहे की मतदारच काढणार नसाल, बोगस मेलेले मतदार बोगस दाखवू नये. बापाचं वय 124, मुलाचं बापाचं दाखवत आहे 68. ते विचारलं यांनी राजसाहेबांनी की जन्म नक्की कोणी कोणाला दिलाय, आणि जरा वेगळ्या पद्धतीने मी तसं नाही बोलू शकत, पण जन्म दिला कोणी कोणाला? बाप आहे तो लहान आणि जो मुलगा आहे तो त्याचं वय इतकं निखिलास तुमच्या यादीत खोटं असेल, काढण्याचं कामच आयोग आहे. बरं, राजसाहेबांनी हेही विचारलं निवडणुकीनंतर तुम्हाला काय काम असतं? काही नसतं, खरंच काही नसतं. मग हेच काम असतं, इकडचे बोगस घुसव, तिकडचे हे तुमचे जे अधिकारी येतात एका बिल्डिंग मध्ये, म्हणजे गिरगावाच्या रस्त्यावरची लोक गिरगावच्या सोसायटीत कसे आले हा पुरावा देत आहे. म्हणजे इकडे एका बाजूला अख्ख्या देशात राहुल गांधी बोलतातच आहेत, तर त्यांना वेड्यात ठरवायचं म्हणजे सगळे वेड आहे आणि तेवढे शाळे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. पण खरं तर इतका बोगस प्रकार उघडकीस येताना पण अशा पद्धतीने कुठली कारवाई होताना बघायला मिळत नाहीये. एकीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बोगस मतदार असल्याची कबुली देताना बघायला मिळते. त्यांनी देखील स्वतः 4-4 हजाराची यादी निवडणूक आयोगासमोर ठेवली असं संजय गायकवाड म्हणतात. संजय गायकवाड म्हणतात की हो नक्कीच याद्यांमध्ये काहीतरी गोंधळ आहे. म्हणजे त्यांची मतं तुमच्याशी कुठेतरी गोंधळ मिळतात. मुळात ही मतं का जुळतायत तर वास्तव आहे, खरं आहे, आणि त्या वास्तवाला खऱ्याला प्रत्येक जण आवाज देतोय. बीजेपी सोडून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून शिंदे सोडून, शिंदेचेच आता जवळचे लोक बोलतायत. मग तुम्ही ऐकणार कोणाला? तुम्ही सुप्रीम कोर्टाला गृहीत धरताय, म्हणजे ज्याच्याकडे आपण आशेने बघणार आहोत यांच्याकडे निकाल नक्की मिळणार, त्यांना गृहीत धरतायत आणि गृहीत धरल्यासारखं वागणूक पण दिसते. त्यामुळे खरंच या देशाचं काय होणार? या महाराष्ट्र आणि मुंबई मात्र ह्या देशाला चांगला एक मार्ग देणार, कारण आतापर्यंत महाराष्ट्रानेच देशाला मार्ग दिलेला आहे. कारण याच महाराष्ट्रामध्ये माझे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांनी हिंदवी स्वराज्य प्रामाणिकपणे कसं पुढे न्यायचा सगळ्या बलुत्यांना घेऊन, मग तिथे त्यांनी धर्म बघितला नाही, तिथे जात बघितली नाही, तिथे पंथ बघितला नाही. महाराजांच्या आणि फक्त नावापुरते महाराज वापरणार, कृतीत कधी महाराज वापरणार? आमच्याकडे तसं नाहीये. आम्ही जात विचारत, म्हणजे शाबीर शेख जेव्हा तर साहेबांना नावावरनं वाटत होतं अरे हा साबीर शेख, पण त्यांच्या ह्याच्यातली जात माहिती नव्हती. असं अनेक आहे की अरे तुमची जात आम्हाला नाही माहिती. आता ते जात निहाय आरक्षण आल्यामुळे कळतंय. आता आधी कुठे माहिती होतं? सरसकट उभे केले जायचे. आमच्याकडे जात पात धर्म जो ह्या देशाला मानतो, जो महाराष्ट्रावर प्रेम करतो, जो मुंबईवर प्रेम करतो, तो आमचा, तो कोणी असू दे. आणि जो पाकिस्तान जिंकलं म्हणून जर फटाके फोडत असेल तर त्याचे कान आम्ही फोडलेले आहेत. आणि आमच्यात आजही ती रग आहे, धग आहे आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेलो. आता जसं मी म्हणाले की शिंदे गटाचे खूप असे नेते आहेत, त्यांना ही गोष्ट पटली आहे की मतदार याद्यांमध्ये खोड आहे. जर मतं त्यांची आणि तुमची जुळत असेल तर ते एकत्र येण्यासंदर्भात काही तुम्ही त्यांना आव्हान कराल का? कारण तुम्ही त्यांना आमंत्रण तर दिलं होतं, त्यावेळेस ते उपस्थित राहिले नाही, पण मतं मात्र तशीच दिसून येतात. नाही, आव्हान करणार नाही. तुम्ही ज्या मुशीत वाढलात, ज्या संस्कारात राजकीय तुम्हाला मिळाले आणि ते राजकीयच संस्कार आपले एका विचाराने बरोबर आहेत, तर निश्चित
किमान लोकांसाठी तुम्ही एकत्र यायचं असं मला वाटतं. म्हणजे तुम्ही एकत्र येण्यासंदर्भात त्यांना सांगताय, पण आता इथे भरपूर फराळ आहे. आपण थोडंसं फराळावर पण जाऊ की इथे काय सांगाल, कारण तुम्ही जसं म्हणताय की शिंदे गटाने पण येणं गरजेचं आहे कारण इलेक्शन नाही. शिंदे गटाने येणं गरजेचं नाही म्हटलं. ज्या संस्कारात आमच्या बाळासाहेबांच्या आणि उद्धवजींच्या बरोबर राहून तुम्ही भले नंतर निघून गेलात, त्याला वेगळं लोक काय काय म्हणताय, पण तुम्हाला जर वाटत असेल की आता इथे मतदार घुसवण्याचं काम चाललंय, चुकीचे मतदार घुसवले जात आहेत, तर त्या एका विचाराने एकत्र यायला, विचारसरणी चुकीच्या विचाराला बरोबर करण्यासाठी एकत्र आले. दुसरा असाही प्रश्न आहे की एकीकडे भाजप त्यांच्या सोबत आहे, अजितदादा गटाची राष्ट्रवादी त्यांच्या सोबत आहे, कधी तिथे छगन भुजबळ जाऊन इलेक्शन कमिशनला जाऊन एकटे भेटतात. तिथे शिंदे गटाच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे की खरंच या संदर्भात कुठेतरी नाराजी आहे. पण इतकं सगळं असताना महायुतीमध्ये महायुतीच्या दोस्तीत कुस्ती दिसून येते तुम्हाला? कुस्ती ते तर आखाड्यातच आहेत सगळे, फक्त लंगोट लावून येत आहेत की नाही येत आहेत एवढंच बघायचं चालू आहे. तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे म्हणतात की भाजपचाच महापौर होणार, दुसरीकडे बोलणं लागले की शिवसेनेचाच महापौर होणार, पण बोलताना म्हणतात की महायुती एकत्र लढणार. त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या विचारात आणि त्यांच्या वागण्यात चालण्या बोलण्याचा म्हणतो ना आपण, सगळं विसंगती आहे. त्यामुळे आपण येणारा काळ, येणारे जे 4-6 महिने आम्ही आमचं काम जे बाळासाहेबांनी दिलेल्या संस्काराने ते आम्ही आमचं करतोय आणि ते करत राहणार. दुसरी अशी देखील गोष्ट आहे की एकीकडे अशा पद्धतीनं खरं तर सगळ्या गोष्टी चालू आहेत. तुम्ही ठाकरेंबरोबर जाणार किंवा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात, या खरं तर चर्चेमुळेच काँग्रेस कुठेतरी डिस्टर्ब झाली असं वाटतंय तुम्हाला? कारण काँग्रेसमध्ये नाराजी आहे तशी. नाही, मुळामध्ये काँग्रेसच्या लोकांचं जे मत आहे ते किती खळबळ झाली तरी शेवटी त्यांचं काँग्रेसचा जे राजीव गांधी, राहुल गांधी म्हणा किंवा सोनिया गांधी आणि त्यांचे जे वरिष्ठ आहेत ते ठरवतात. त्यामुळे आमचं तर म्हणणं आहे, महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीने अराजक माजतंय, मग ते 3 म्हणजे एक वेळ अशी होती 2014ला की यांना उपमुख्यमंत्री पण नको होता. आज 2 वेळ पडली तर अजून 2 करतील अशी वेळ आहे या महाराष्ट्राची. त्यामुळे या सगळ्याला जर नीट व्यवस्थित एकत्र हे करायचं असेल, दाबायचं किंवा त्यांना कंट्रोल, तर काँग्रेसनी ह्या सगळ्या गोष्टीला, तुमचं महाराष्ट्राच्या बाहेर काय राजकारण आहे ते ओके, पण महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये जर एकत्र आलात तर सगळ्या ह्यांनी एकत्र येऊया आणि हा जो आपटी बार आहे ना, याला आपटी बार म्हणतात, हा असा फोडूया. नक्कीच. आपण बघतोय की खरं तर या ठिकाणी राजकीय फटाके मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहेत. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे सध्या शिवसेना, ठाकरे गट कुठला फटाका फोडणार आहे आणि कोणाच्या नावाने आणि कोणाला अनुसरून? आमचा बघा, आमचा हा आपटी बार आहे, हा आम्ही, अरे थांबा जरा, असे आपटून मारणार. बरोबर. तर आपटी बाम तुम्ही एवढे आपटून मारलेले बघायला मिळतात. बरं, फराळाकडे जाऊया. हा चिवडा आहे, ही करंजी आहे जी खूप गोड असते, थोडीशी क्रिस्पी असते. शंकरपाळी खूप गोड असते. मला शंकरपाळी कोणाला द्यायला आवडेल? मुळामध्ये माझे उद्धवजी आहेत ना, हे करंजी या गोड ते कधी कोणाला दुखवत नाहीत. ही लोक जेवढे त्यांच्या वर बोलतायत, या सगळ्यांना कुठे ना कुठे स्वतःला वाचवायचंय, मग त्यांना बदनाम करायचं. पण उद्धवजी माझे असे आहेत गोड. चकली आहे इकडे जी क्रिस्पी पण आहे, काहीशी तिखट पण आहे आणि अगदी चकलीचा आकार जर आपण बघितला तर गोल 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 आहे. ही चकली कोणाला तुम्ही सांगा? कसं आहे, चकलीचा गुणधर्म म्हणजे अख्ख्या फराळात पटकन कोण हात घालत असेल खायला तर पहिली चकली उचलतात.
कारण चकलीचं हे चक्र आहे, असं कधी कुठे फिरेल. ओके, चकली क्रिस्पी असते, जरा खायला बरी वाटते आणि इतर फराळांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे आमचे राजसाहेब हे वेळ पडली तर एखाद्याला चकलीसारखं गुंडाळून ठेवू शकतात. असा चक्र फिरवून टाकतात की बस. त्यामुळे छान. तुम्ही खरं तर इथे छान असे रव्याचे लाडू देखील दिसत आहेत. हे तुम्ही कोणाला सांगा? आमचे संजय राऊत एकदम दिसायला छान छान, पण एक घेतलं की त्याचा फडचाच. नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर हा सगळा फराळ बघायला मिळतोय. ताई आणखी नाही का, बरं चिवडा आहे, या चिवड्यामध्ये खरं तर सगळंच असतं, म्हणजे अगदी या ठिकाणी मिरची पण आहे चिवड्यामध्ये, आणि आपण बघतो की खोबरं आहे, सुकं खोबरं आहे, डाळ आहे, शेंगदाणा आहे, पौष्टिक आहे, प्रोटीन युक्त तो चिवडा आहे. म्हणजे ती महाविकास आघाडी. येस, प्रोटीन युक्त ताकदीचे चिवडा. आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर फराळ जो खूप टेस्टी दिसतोय, मात्र या फराळाचे एक वेगळे गुणधर्म आहेत आणि त्याचं खरं तर एक कॅटेगरी जी आहे ती देखील या ठिकाणी किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त करून दाखवली. आणि अर्थात जे विरोधातले आहेत ते म्हणजेच महायुतीच्या नावे अशा पद्धतीनं आपटून आपटी बॉम्ब देखील त्यांनी या ठिकाणी फोडलेले बघायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन सुशांत सह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.